सर्वात पहिल्यांदा सगळ्यांना 26 जानेवारीच्या हार्दिक शुभेच्छा. आज होते 26 जानेवारी म्हणजेच गणतंत्र दिन. गणतंत्र दिनाचा होता झेंडावंदन. सर्वात आधी ग्रामपंचायत झेंडावंदन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला महापुरुषांचं पूजन केलं. तुम्हाला तर माहिती आहे, काही करायच्या आधी आपण नारळ फोडून घेतात, तसं ध्वजारोहण करायच्या आधी नारळ फोडून घेतलं. नारळ फोडून झालं लगेच गावच्या सरपंचा हस्ते ध्वजारोहण केलं. ग्रामपंचायत ध्वजारोहण करण्यासाठी शाळेतील मुलाला सर घेऊन आलते. लगेच राष्ट्रगीत चालू झालं. ग्रामपंचायत ध्वजारोहण झालं वाजवीत गाजवीत निघाले शाळेकडे ध्वजारोहण करण्यासाठी. छोटाले बी मुलं सोबत येणार होते. मुली शाळेकडे जाऊ लागली तर मी आणि चैतन्य आलतो बघा बिस्किटचा बॉक्स आणि चक्क्याची भरणी आणण्यासाठी. ध्वजारोहण झाल्या मुलांना वाटण्यासाठी. आम्ही येईपर्यंत मुले बी आलते शाळेत. छोटाले बी मुलं आलते त्यांच्यासोबत. आल्यावरती पहिल्यांदा महापुरुषांचं पूजन करून घेतलं. लगेच मुख्याध्यापकाच्या हाताने ध्वजारोहण केलं. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत घेतलं. राष्ट्रगीत झाल्यानंतर राज्यगीत घेतलं. राज्यगीत झाल्यानंतर लगेच प्रतिज्ञा घेतली. दररोजची प्रतिज्ञा झाल्यानंतर लगेच कुष्ठरोगाची प्रतिज्ञा घेतली. प्रतिज्ञा झाल्यानंतर डान्सला सुरुवात केली. डान्स ग्रुप मध्ये होते. डान्स झाल्यानंतर लगेच भाषण करायला सुरुवात झाली. त्यानंतर मुलांना बक्षीस वाटप केले. बक्षीस वाटप झाल्यानंतर मुलांना चक्की आणि बिस्किटचे पुढे वाटप केले. अशा प्रकारे झेंडावंदन झालं. चला मला आता आपण पण घरी जाऊ.